नमस्कार. आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता. आपण आहोत विक्रोळी कंदमार नगर येथील अभय शिक्षण केंद्र या संस्थेच्या सभागृहात. आज प्रख्यात डॉक्टर नेहरू सर्जन डॉक्टर विनायक जोशी या सरांना डॉक्टर नमस्कार. डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे. आज शोभा हेल्थ अँड इंडिया व अभय शिक्षण या संयुक्त विद्यमाने आपण आज मेंदू हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यावर होणारे वारंवार माणसाच्या चुकीमुळे म्हणा किंवा निसर्गाच्या नियमानुसार होणारे जे आघात आहेत ते कसे टाळावेत या संदर्भात आपण फार सुंदर व्याख्यान दिलं. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच लोकांना माहिती द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. सर, आज आपण पाहतो की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत चिंता, ताणतणाव, हा डिप्रेशन हा आजार फारच प्रभावलाय. तर आपण एक निरुसर्जन मेंदूचे चिकित्सक आहात, तर आपण काय मार्गदर्शन कराल? आजकाल आम्ही म्हणतो की लाईफस्टाईलमुळेच बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. पण तसंच ताणतणाव लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत वाढत आहेत. कारण पूर्वीच्या काळी कुटुंब मोठी होती, त्यामुळे कुटुंबामध्येच आधार मिळायचा. आजकाल कुटुंब ही लहान झाली आहेत. कित्येकदा तर लहान मुलांना एकट्यांनाच राहायला लागतं. मग त्याच्यावर आई वडिलांचं नियंत्रण राहत नाही. मग ते मोबाईल फोन किंवा गेम्स, पबजी वगैरे सारख्याच्या आहारी जातात. हा एक प्रकार आहे. आणि दुसरं, कुटुंबात दुसरं भावंड नसल्यामुळे किंवा आई वडीलच नाही, खेळायला जाऊ नकोस, अभ्यास कर, असं तगादा लावत असल्यामुळे मुलांचं खेळणं वगैरे पण बंद आहे. त्यामुळे जे मित्रांबरोबर भेटून त्यांच्याबरोबर जे संवाद होतो त्यातून बरेचशा आपल्या वैयक्तिक प्रश्नांची पण उकल होत असते, पण ते होत नाही. त्यामुळे तेच प्रश्न खतखतत राहतात आणि त्यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. म्हाताऱ्या लोकांचंही तेच आहे की दोघंही, मुलगा सून कामाला जातात, मुलं शाळेत जातात. म्हाताऱ्या लोकांना एकटंच राहायला लागतं आणि त्यामुळे टीव्ही वगैरे बघून तरी किती बघणार शेवटी. आणि प्रत्येकाचे प्रश्न असतात, तर त्यामुळे डिप्रेशन म्हणजे निराशा, ह्या रोग येतो. एकटेपणामुळे येणारी निराशा ही सगळ्यात जास्त आहे. आणि दुसरं, अति अपेक्षांमुळे येणारी निराशा पण असते. लहान मुलांमध्ये सुद्धा पियर प्रेशर, म्हणजे की यांनी मोबाईल घेतला, त्यांनी स्कूटर घेतली, असं जे असतं, तर ते मग मला का नाही, असं जी अपेक्षा भंग झाल्यामुळे होणारे जे आहेत, त्यामुळे पण डिप्रेशनमध्ये जातात. याला सपोर्ट सिस्टीम जर असली, की कुटुंबामध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा शाळेमध्ये, आजकाल शाळेमध्ये समुपदेशन वगैरे ठेवतात, पण ते पण बरेचदा नावालाच असतं. तर खरोखर असं झालं, तर वेळीच जर तो प्रश्न लक्षात आला आणि त्याच्यावरती उपाय करण्यात आले, काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून याच्यावर मात केल्या जाऊ शकते.